नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये। आज आपण करणार आहोत चिकन 65 अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने, खायला अगदी टेस्टी अशी लागते आणि झटकीपट होते। चला तर मग तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आवडला तर नक्कीच इतरांना शेअर करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर घरच्या घरी चिकन 65 करणं अगदी सोपं आहे। मार्केटची खाण्यापेक्षा किंवा हॉटेलमधून आणण्यापेक्षा ही फ्रेश चिकन 65 आपण घरच्या घरी बनवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे मी साधारण अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आलं लसूण याची पेस्ट, एक अंडं, कढीपत्ता, तांदळाचं पीठ आणि 3 ते 4 उभ्या कट केलेल्या लाल मिरच्या, कश्मीरी लाल मिर्च आणि चिकन 65 एवढं साहित्य घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण आलं आणि लसूण याची पेस्ट टाकणार आहोत। यामध्ये कढीपत्ता ॲड करणार आहोत। कढीपत्ता आवर्जून टाका, त्यामुळे आपल्या चिकन 65ला छान अशी टेस्ट येते। त्यानंतर साधारण 2 चमचे इथे मी कश्मीरी लाल मिर्च टाकलेली आहे आणि चिकन 65चा पूर्ण मसाला यामध्ये आपण टाकणार आहोत। आता या मसाल्याला थोडंसं मिठाची चव असते, त्यामुळे मीठ इथे जास्त वापरायचं नाही आहे। त्यानंतर एक अंडं आणि साधारण मी 1 चमचाच मीठ इथे वापरलेलं आहे। आता यामध्ये आपण तांदळाचं पीठ ॲड करणार आहोत। मी आपला साधारण पोहे खाण्याचा जो चमचा असतो ते 3 चमचे तांदळाचे पीठ ॲड केलेले आहे। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात, म्हणजे चिकनला पूर्णपणे मसाला लागला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे। आता तुम्ही यामध्ये दही देखील टाकू शकता। माझ्याकडे फ्रेश दही नव्हतं, त्यामुळे मी ते ॲड केलेलं नाही आहे। साधारण 30 मिनिटानंतर मी ते फ्रीजमधून बाहेर काढलं आहे। चिकन छान असं मुरतं। त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर आपल्याला एक पीस इथे व्यवस्थितपणे तळून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने अगदी मंद आचेवरती प्रत्येक जी बॅच आहे चिकनची ती आपल्याला छान अशी व्यवस्थित तळून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने मी सर्व चिकनचे पीस इथे तळून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे सर्व चिकनचे पीस शॅलो फ्राय करायचे आहेत। याकरता इथे मी जे तेल होतं ते साईडला काढून साधारण 1 चमचा तेल यामध्ये घेतलेलं आहे। यामध्ये आपण ॲड करणार आहोत कढीपत्ता, 3 ते 4 कट केलेल्या उभ्या मिरच्या आणि मी इथे पातळ चिरलेला कोबी घेतला आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर ॲड करा, आवडत नसेल नाही केला तरी काहीच हरकत नाही। आता सर्व पीस यामध्ये टाकून आपल्याला छान असे इथे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। अगदी अप्रतिम असे लागतात आणि थोडीशी गार्निशिंगसाठी इथे मी कोथिंबीर ॲड केलेली आहे। तुमच्याकडे सॉस असेल तर त्यासोबत खाऊ शकता किंवा जेवताना देखील तुम्ही सर्व करू शकता। अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी खूप टेस्टी अशी चिकन 65ची रेसिपी आहे। एकदा नक्की ट्राय करा। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा। तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ इतरांना शेअर करा। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करत राहा। तुम्ही माझा व्हिडिओ बघितलात, वेळात वेळ काढून, त्याबद्दल खरंच तुमचे खूप आभार। तुम्ही तुमच्या परिवाराची आणि तुमची काळजी घ्या। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा, बाय बाय, टेक केअर।